आणि अशा प्रकारे मायक्रोवेव्हमधून हे आपण जे ग्रेनोलाज आहे हे पूर्ण व्यवस्थित प्रकारे रोस्ट करून घेतलेले आहे. 20 to 25 मिनिट्स आपण व्यवस्थित बेक केलेले आहे. त्याच्यानंतर हे काढून त्याला गार करायचं आहे आणि गार केल्यानंतर आपण पुन्हा हे सुट्टे करायचं आहे. सुट्टं करून घेतल्यानंतर आपण याच्यानंतर पुढची प्रोसिजर करूया. नमस्कार, मी एलिझा आणि आपले सर्वांचे एलिझाज कॉर्नरमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण चॉकलेट ग्रेनोला बार बनवणार आहे आणि हा चॉकलेट ग्रेनोला बार प्रोटीनयुक्त असणार आहेच आणि मुलांना, तरुण मुलांनासुद्धा आणि शाळेला जाणाऱ्या मुलांसाठी देखील पौष्टिक आहे. शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स, प्रोटीन्स, मिनरल याच्यामध्ये वाढू शकतात. बघूया हा जो टेस्टी चॉकलेट ग्रेनोला बार आहे तो कसा बनवायचा आहे ते. चॉकलेट ग्रेनोला बार बनवण्यासाठी इथे काजू, बदाम आणि पिस्ता हे एक माप हे प्रमाण घेतलेलं आहे आणि व्यवस्थित बारीक असं त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. हे सर्व एका भांड्यामध्ये आपण एकत्र करूया आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण अक्रोड देखील बारीक करून टाकूया. आता चॉकलेट ग्रेनोला बार जो आहे हा बनवण्यासाठी इथे मी असे वेगवेगळे साहित्य जे आहेत असे आहेत की जे आपल्या शरीराला प्रोटीन आणि वेगवेगळे विटॅमिन्स आपल्या शरीराला देणार आहे. जे मुलं एक्सरसाइज करतात, मुली एक्सरसाइज करतात त्यांना प्रोटीन आणि सर्वांनाच प्रोटीन हे शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. तर ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असणार आहे. त्याचप्रमाणे ओट्स इथे टाकल्यामुळे ओट्समधून देखील भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे. सूर्यफुलाच्या बिया आहेत, त्याचप्रमाणे मगज आहे, त्याचप्रमाणे भोपळ्याच्या बिया आहेत आणि हे सर्व जे साहित्य आहे, ह्या सर्व बिया जे आहेत याच्यापासून भरपूर आपल्याला ताकदवन आणि भरपूर असे उपयुक्त घटक आपल्या शरीराला मिळतात. तर हे सर्व जिन्नस मी एकत्र करणार आहे. त्याचप्रमाणे मी काळे मनुके देखील घेतलेले आहे. काळे मनुके हे ऑप्शनल आहे. या ठिकाणी मी 2 रेसिपी करणार आहे, एक काळे मनुक्यांची आणि एक नॉर्मल. तर काळ्या मनुक्यांचे फक्त मी ग्रेनोलाज तयार करणार आहे. आपण काळे मनुके रोस्ट करून घेऊया, त्याच्यानंतर काळे मनुके आपण काढून घेऊया पूर्ण. तर हे पूर्ण सर्व जे जिन्नस आहे हे एकत्र अशा प्रकारे दिसतात. आजकाल मुलांना ताकदवन पदार्थ, पौष्टिक पदार्थ शरीराला मिळणे खूप कठीण झालेले आहे सर्वांनाच. तर हा जो ग्रेनोला हा जो प्रकार आहे याच्यामुळे आपल्या शरीराला जी ताकद मिळते आणि जी आपल्या शरीराची झीज भरून काढते, तर हे भरपूर प्रमाणामध्ये उपयुक्त आहे. मुलांना देखील आवडेल कारण चॉकलेट्स आहे लहान मुलांना जे शाळेमध्ये जातात त्यांना, आणि मोठ्यांना तर माहीत असतं त्याच्यामुळं हे तर ते स्वतःहूनच ते खातील. आणि अशा वेगवेगळे ग्रेनोलाज बार आहेत. मी नक्कीच तुम्हाला सर्व जे रेसिपी आहे दाखवायचा प्रयत्न करेल जे मी वेगवेगळ्या ठिकाणी शिकलेले आहे. तर हे सर्व साहित्य आपलं तयार आहे. आता याच्यामध्ये आपण अमूल बटर टाकायचं आहे आणि अमूल बटर त्याचप्रमाणे आपण जे मध देखील इकडे आपण टाकायचं आहे. इथे मी चिया सीड्स पण टाकलेले आहे. चिया सीड्स म्हणजे सब्जा नाही. चिया सीड्स आणि सब्जामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फरक आहे, त्याच्यात काही गल्लत करू नका. इथं चिया सीड्स देखील टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर चिया सीड्स मी ते 2 चमचे घेतलेले आहे. बाकी सर्व समप्रमाण घेतलेलं आहे. 2 चमचे तीळ देखील टाकलेले आहे. आता हे सर्व भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीनयुक्त ग्रेनोलाज आहे आता आपण तयार करायचं आहे. जास्त प्रमाण झाल्यामुळं मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे. मोठ्या भांड्यामध्ये मी काय करणार आहे की हे जे साहित्य आहे ते एकत्र करून घेऊया. बघा मस्तपैकी हे ग्रेनोलाज आहेत. वेगवेगळे घटक आहेत, त्याच्यामुळं पौष्टिकता भरपूर प्रमाणात वाढते. आता आपण याच्यामध्ये मध टाकूया.
मध हा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. समजा कोणाला साखर टाकायची असेल तर साखरेपेक्षा मध हे छान आहे. ग्रेनोलासाठी तर खूपच त्याची वेगळा एक फ्लेवर, वेगळा एक टेक्स्चर तयार होतो. ती चव देखील एक वेगळी असते मधामुळे. आता इकडे मी 3 मापं जे ओट्स आहेत ते टाकलेले आहेत. 3 मापं. ज्या मापाने आपण बाकीचे सर्व जिन्नस घेतलेले आहे तेच माप इथं मी ओट्ससाठी वापरलेले आहे. तुम्ही कोणतंही माप वापरा. आणि हे बघा, ओट्स आणि हे सर्व जे जिन्नस आहे अशा प्रकारे आपण चिवडा वगैरे घरात बनवतो की नाही, त्याप्रमाणे आपण हे करून घेऊया. आता मस्तपैकी हे सर्व जिन्नस एकत्र आपण केलेले आहेत. ओट्स देखील व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. आणि किती छान दिसते बघा ना, ते एकदम कलरफुल. आणि ते बघतानाच असं वाटलं जेव्हा खातील त्यांना किती ताकद मिळेल. आणि याच्यामध्ये आपण मध टाकूया. आता मध टाकल्यामुळे काय होणार आहे की टेस्ट देखील वाढेल आणि थोडा गोडपणा देखील मिळण्यासाठी मदत होईल. तर त्याचप्रमाणे इथे मी अमूल बटर देखील टाकणार आहे. 2 मोठे चमचे आपण अमूल बटर टाकूया. आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित प्रकारे बघा, अमूल बटर टाकूया. आणि अमूल बटर वगैरे सर्व टाकल्यानंतर मोठे 2 चमचे, आता मी टाकताना इकडे असे अर्धा चमचा, तर मोठे 2 चमचे आपण इकडे अमूल बटर टाकायचं आहे. सर्व जिन्नस एकत्र करून घेऊया. आणि आपण आपण ज्याच्यामध्ये मायक्रोवेव्ह करणार आहे त्या भांड्यामध्ये ठेवूया. समजा तुम्हाला मायक्रोवेव्ह तुमच्याकडे नाही आहे, मग तुम्ही हे कसं करणार? सर्व जिन्नस आपण व्यवस्थित प्रकारे भाजून रोस्ट करून घेऊ शकतो. हे त्याला सोल्युशन आहे. आता हे जे ग्रेनोलाज आहे हे व्यवस्थित प्रकारे आपण एका भांड्यामध्ये व्यवस्थित प्रकारे टाकून त्याला दाबून व्यवस्थित दाबून घेऊया. आणि मायक्रोवेव्ह प्रीहीट करायचं आहे. आणि प्रीहीट केल्यावर त्याला 20 ते 25 मिनिटे आपण त्याला व्यवस्थित प्रकारे रोस्ट करून घेऊया. प्रीहीट करून त्याला मायक्रोवेव्हमध्ये ठेवून टाकूया. तर ह्या प्रकारे सोल्युशन आहे. तुमच्याकडे जर मायक्रोवेव्ह नाही आहे तर सर्व जिन्नस सीमवर खमंग असे व्यवस्थित ओट्सपासून तिळापर्यंत सर्व हे भाजून घ्यायचे आहे. आणि अशा एखाद्या परातीमध्ये, भांड्यामध्ये ठेवू शकता, जेणेकरून सर्व भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मध आणि बटर टाक. आणि मायक्रोवेव्ह करताना आपण सर्व जिन्नस मगाशी जसं एकत्र केलेलं आहे तसंच करायचं आहे. आणि मायक्रोवेव्ह करताना आपण डायरेक्ट मध, बटर हे सगळं एकत्र करून त्याला प्रीहीट करून 10 मिनटं प्रीहीट करायचं आहे. आणि त्याच्यानंतर 20 ते 25 मिनटे आपण हे ओव्हनमध्ये गरम करून मायक्रोवेव्हमध्ये करायचं आहे. म्हणजे हे जास्त प्रकारे खमंग असे भाजून निघणार आहे हे सर्व साहित्य. तर मग बघूया, आता मी काय करते, प्रीहीट करून हे ठेवून टाकते. बघूया पुढची प्रोसेस. आता हे मायक्रोवेव्हमधून हे सर्व साहित्य जे आहे हे मी काढून घेतलेलं आहे. सर्व साहित्य म्हणजे हे व्यवस्थित प्रकारे बघा, असं छान असा ब्राऊन, हलका फुलका ब्राऊन कलर आलेला आहे. डार्क ब्राऊन कलर आलेला नाही, कारण ह्याच्यानंतर आपल्याला अजून बरंच काही करायचं आहे. तर ग्रेनोलाज फक्त करताना डार्क कलर येतो. तर हे छानपैकी असं खमंग असं रोस्ट झालेलं आहे. आता हे गार व्हायला ठेवूया. गार हे व्यवस्थित 15. हे जे सर्व आपण एका भांड्यामध्ये काय करूया, सर्व व्यवस्थित काढून घेऊया आणि मग पुढची प्रोसिजर करूया. आता हे गार झालेलं आहे. आता आपण एका भांड्यामध्ये ज्याच्यामध्ये सुरुवातीला आपण मिक्स केलं होतं त्याच भांड्यामध्ये हे सर्व जे आहे हे ग्रेनोलाज आपण काढून घेऊया. ठीक आहे, पूर्ण व्यवस्थित प्रकारे आपण हे काढून घ्या. मस्त असे कुरकुरीत हे सगळं साहित्य तयार झालेलं आहे. सर्व हे ग्रेनोलाज व्यवस्थित खमंग असे फ्राय रोस्ट झालेले आहेत. आता आपण हे सर्व साहित्य काढून घेतल्यानंतर आपण काय करूया, आता चॉकलेट जे आहे ते मेल्ट करायला घेणार आहे. बघा, मस्तपैकी जे ओट्स आहेत ते देखील व्यवस्थित भाजून निघालेले आहेत. आणि बाकीचे सगळे ड्रायफ्रूट्स आणि जे सीड्स आहेत ते देखील. आता आपण बघा, सुंदर दिसत आहे, दिसायला छानच आहे. याच्यामध्ये मी
1 चमचा लहान टीस्पून जो आहे तो व्हॅनिला इसेन्स टाकणार आहे. व्हॅनिला इसेन्सनी याला छान अशी खमंग असं एक छान अशी खुशबू येते, ज्याच्यामुळं ते अजून खाण्यासाठी आपल्याला त्याचा ॲट्रॅक्शन तयार होतं. आता व्हॅनिला टाकल्यानंतर मी इकडे विलायची जी दालचिनी आहे, दालचिनीची पूड देखील टाकणार आहे 1 चमचा. दालचिनी ही शरीरासाठी खूपच छान आहे आणि ती उपयुक्त देखील आहे. तर दालचिनी देखील इकडे मी 1 चमचा टाकणार आहे. सो दालचिनी आणि व्हॅनिला इसेन्स आपण नंतर इकडे ॲड करायचं आहे. आता मी काय करते, मग मायक्रोवेव्हच्या भांड्यामध्ये चॉकलेट जे बार आहे ते आपण मेल्ट करायला घेऊया. पूर्ण ½ kgचं चॉकलेट बार आपल्याला लागणार आहे, पण 1 बाय 1 आपण ते मेल्ट करून घेऊया. बघा, हे जे चॉकलेटचं कंपाऊंड आहे हे आपण यूज करणार आहे. तर यूज केल्यानंतर आपण काय करूया, हे पूर्ण मायक्रोवेव्हमध्ये 1 मिनटं ठेवल्यावर हे छान असं मेल्ट होतं. आता हे मेल्ट झालेले चॉकलेट आपण व्यवस्थित मिक्स करूया आणि मिक्स केल्यानंतर ते आपण जे ग्रेनोलाज आहे त्याच्यामध्ये टाकूया. बघा, छानपैकी ते हे तयार झालेलं आहे, मिक्स झालेलं आहे आणि हे गरम गरमच आहे. तर त्याच वेळेस आपण हे पूर्ण ग्रेनोलाजमध्ये हे चॉकलेट ॲड करूया. आता हे पूर्ण चॉकलेट ॲड केल्यानंतर गरजेप्रमाणे आपण काय करायचं आहे, पुन्हा एकदा ते दुसरं बार देखील गरम करायचं आहे, ते देखील याच्यामध्ये ॲड करूया आणि व्यवस्थित प्रकारे मिक्स करून आपण एका भांड्यामध्ये याला पुन्हा एकदा सेट करायला ठेवायचं आहे. आता आपण सेट करण्यासाठी फ्रीजचा वापर करणार आहे. जे एक भांडं घेऊया, तुम्हाला जे हवं आहे त्या भांडं तुम्ही वापरू शकता आणि व्यवस्थित प्रकारे हे चॉकलेट मिक्स करायचं आहे आणि चॉकलेट गार होण्यासाठी सेट होण्यासाठी 30 ते 35 मिनटं, अर्धा तास आपण याला याला फ्रीजमध्ये आपण ठेवायचं आहे. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं काय होणार आहे, चॉकलेट हे व्यवस्थित सेट होईल आणि चॉकलेट हे व्यवस्थित गार झाल्यामुळं ते पूर्ण त्याचा जो टेस्ट जी आहे ना, ही पूर्ण टेस्ट पण बदलणार आहे आणि ते तेवढंच छानपैकी चॉकलेटचे बार असतात ना, तशा प्रकारे हे पूर्ण व्यवस्थित तयार होणार. बघा, हे असे आपलं तयार झालेलं आहे. अजून आपण त्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चॉकलेट वापरू शकता. आता एका भांड्यामध्ये आपण हे पूर्ण काय करूया, चॉकलेट जे आहे ते पूर्ण ओतूया. आता हे चॉकलेट पूर्ण ओतून घेतल्यानंतर पूर्ण व्यवस्थित प्रकारे दाबून आपण त्याला एक समान काय करूया, समान अशा प्रकारे चिक्की वगैरे जसं आपण करतो, बर्फी वगैरे कसं तसं दाबून त्याला व्यवस्थित प्रकारे आपण त्याला काय करूया, सेट करायला फ्रीजमध्ये 1 ते 1.5 तास आपण फ्रीजमध्ये हे सेट करायला ठेवल्यानंतर हे अशा प्रकारे व्यवस्थित असे स्क्वेअर तयार झालेला आहे. पण तो व्यवस्थित प्रकारे सेट देखील चॉकलेट झालेला आहे. तर आता आपण काय करूया, याचे क्यूब्स बनवायला सुरुवात करूया. आता मी खूप जास्त मोठे साईजचं घेतलं आहे. कदाचित तुम्ही जेव्हा बनवेल ना, त्यावेळेस तुमचं जो साईज आहे ते छोटं पातळ होऊ शकेल. मला कसं आहे, मला ज्याप्रमाणे हवं होतं त्याप्रमाणे मी असा मोठा एक असं चौकोनी असं मोठा मला क्यूब पाहिजे होता, की एक जरी खाल्ला तरी तो मुलांना व्यवस्थित प्रकारे उपयोगाला होईल, फायदेमंद होईल. आणि अशा प्रकारे धारदार सुरी घेऊन हळूवारपणे आपण जे पूर्ण हे चॉकलेट आहे, जे चॉकलेट ग्रेनोला आहे, प्रोटीन बार जो आहे, हा आपण व्यवस्थित कट करायला सुरुवात करूया. आणि हा व्यवस्थित कट केल्यावर तुम्हाला जसं हवं आहे तशा प्रकारे लहान साईजमध्ये देखील तुम्ही करू शकता किंवा मोठ्या साईज. पण मोठ्या साईज कसं आहे ना, की हे जे प्रमाण आहे खाण्याचं देखील ते खूप आपण खाऊ नाही शकत आहे. तर आपण ते एक असं आपण कमीच, म्हणजे दिवसाला एक क्यूब हा एक प्रमाण ठेवायचा आहे. जास्त खाल्लं तर जास्त कोणत्याही प्रकारे काही गोष्टी जास्त आपण खातो तर त्याचं नुकसान देखील होतं. ह्याच्याने नुकसान म्हणजे काय होणार, की जास्त कदाचित हीट वाढवू शकते. तर अशा प्रकारे मी असे क्यूब्स केलेले हे असे मोठे साईजचे मी बार हे तयार केलेले
आहेत. आणि मग तुम्ही तुमच्या डब्यामध्ये एखादं ठेवून तुम्ही फ्रीजमध्ये याला स्टोअर करू शकता. काही वेळेस तुम्ही बाहेर पण काढून ठेवू शकता, काही वेळेस तुम्ही स्टोअर देखील, किंवा जो खायचा आहे तो बाहेर काढला तर चॉकलेट नॉर्मली कसं फ्रीजमध्ये जर ठेवलं तर ते खाण्यासाठी देखील मजा येते. तर हे जे ग्रेनोला बार आहे हा फ्रीजमध्ये ठेवायचं आणि जसं जसं आपल्याला हवं आहे तसे तसे आपण क्यूब्स काढून ते खाऊ शकतो. लहान मुलांना डब्यामध्ये देखील देऊ शकतो. त्याचप्रमाणे मुलं जर तुमच्या घरामध्ये कोण एक्सरसाइज वगैरे करत असेल तर त्यांना जिमला जाण्याच्या पहिल्यांदा किंवा नंतर तुम्ही हा बार देऊ शकता, ज्याच्यामुळे त्यांना शरीरामध्ये ताकद जी आहे ती भरून काढण्यास. अशा प्रकारे हे जे आपले चॉकलेट ग्रेनोला बार आहे हे तयार झालेले आहे. तर तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच बनवा. लहान मुलांसाठी हे छान आहे, सर्वांसाठी म्हणजे घरातल्या प्रत्येक व्यक्तीला हे उपयुक्त आहे. तुम्ही कदाचित ह्याच्यापेक्षा लहान साईजमध्ये देखील करू शकता. बाहेरून तुम्ही आणाल तर भरपूर प्रमाणामध्ये महाग आहे. घरामध्ये जेव्हा आपण करतो तर ती 2-3 पटीने कमी म्हणजे कमी खर्चामध्ये ते होते. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरामध्ये असे हे ग्रेनोला चॉकलेट बार बनवू शकता. किंवा मध्ये मी एक व्हिडिओ दाखवला होता त्याच्यामध्ये फक्त ग्रेनोलाज होते, तर ते देखील तुम्ही बनवू शकता. लहान मुलं ओट्स खात असेल किंवा काही तर स्नॅक्ससाठी देखील हे तुम्ही याचा वापर करू शकतो, कारण पोट देखील भरते आणि ताकद देखील मिळते. तर अशा प्रकारे हे जे आपलं ओट्स चॉकलेट बार म्हणा किंवा ओट्स चॉकलेट ग्रेनोला बार असा आपला हा तयार झालेला आहे. तुमच्या घरामध्ये एक्सरसाइज करणारे कोण असतील तर त्यांच्यासाठी तर हे मस्तच आहे. आणि अशा प्रकारे माझा हा बार तयार झालेला आहे. आणि हो, जर तुम्ही एलिझाज चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही एलिझाज कॉर्नरला सबस्क्राईब करू शकता अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओसाठी. त्याचप्रमाणे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला, ही जर तुम्ही रेसिपी बनवून बघितली आणि ही छानपैकी बनली, मुलांना आवडली, तर नक्कीच तुम्ही काय करू शकता, माझ्या या व्हिडिओला लाईक देखील करू शकता. असेच लहान लहान व्हिडिओ घेऊन मी एलिझा पुन्हा तुम्हाला भेटायला येत राहील. तो सी यू, टेक केअर, मे गॉड ब्लेस यू ऑल डिअर फ्रेंड्स.